के लिए या सत्ताचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे प्रभाकरजी ठाणगे उद्योगपती पिंपलास. आपलं हार्दिक स्वागत आहे. जय गावदेवी चषक बापगाव जे अँड जियान्स एंटरप्राइजेस वन मॅन शो सूरजजी भोईर यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. तो 4 रन आए पिछली गेंद के ऊपर और स्कोर अब 12 पर जा पहुंचा है. एक बार फिर से वहां पर देखना, इस बार वहां खिलाड़ी मौजूद और मिसअंडरस्टैंडिंग देखने को मिली और पहला विकेट इस वक्त गिरता हुआ. ऋतिक की पारी यहां पर समाप्त हुई और पहला झटका लगा है बंटी स्पोर्ट्स को. मिड ऑफ पे खड़े हुए खिलाड़ी प्रणय पाटिल वहां पर मौजूद थे. उनके हाथों में गेंद गई और ऋतिक का काम यहां पर तमाम. हालांकि अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. पहली गेंद के ऊपर एक सिक्सर भी लगाया था उन्होंने, लेकिन कमिटमेंट देखने को नहीं मिला. 12 रन 1 विकेट गंवाने के बाद बंटी स्पोर्ट्स नए बल्लेबाज अब आते हुए कल्पेश बबलू का साथ देने के लिए प्रणव. एक बार फिर से देखना है और ये गेंद भी जाएंगी. कुछ वक्त के लिए ऐसा लगा कि गेंद शायद बाउंड्री के बाहर चले जाए, लेकिन बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर रही है सूरज जोशी द्वारा. तो पहले ओवर की समाप्ति हुई है और स्कोर हम देखें तो अब तक जो बना है 13 रन. मिला जुला ओवर रहा है. पहला ओवर जहां विकेट भी गिरा है, एक विकेट भी गिरा है, रनआउट होकर वापस गए बल्लेबाज ऋतिक. तो 13 रन भी बने जिसमें एक सिक्सर और एक बाउंड्री भी लगी है. तो दोनों टीमों की जो शुरुआत रही है गौली सर, वो मिली जुली शुरुआत रही है. हालांकि हम देख रहे हैं लगातार जो कदमों का इस्तेमाल कर रहे थे पहले ओवर में बल्लेबाज कल्पेश बबलू, और लास्ट गेंद जिस तरह से उन्होंने खेली थी तो ऐसा लगा था गेंद शायद बाउंड्री के बाहर जाएंगी. नाही, ॲब्सोल्युटली मजर खान कर आपण बघितलं की 13 धावा जर म्हटलं तर एक संमिश्र सुरुवात म्हणता येईल. एक विस्फोटक सुरुवात म्हणता येणार नाही, चांगली एक संत सुरुवात म्हणता येणार नाही. 13 धावा आलेल्या आहेत, पण एक फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे. शेवटचा फटका जर आपण बघितला, एक क्षण तर असं वाटलं होतं की चेंडू नक्कीच लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर जाईल, पण सूरज याने जे क्षेत्ररक्षण केलेलं आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हे फार महत्त्वाचं आहे, कारण तुमची फलंदाजी इतकी महत्त्वाची असते, तुमचं गोलंदाजी महत्त्वाची असते, त्यापेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण हे ए दर्जाचं असणं फार गरजेचं आहे. गेंदबाजी में अब दूसरे ओवर में आते हुए सूरज जोशी. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. 30 मिनिट्स टायमिंग दिलेलं आहे. 30 मिनिटामध्ये आपण आपला जे 6 षटके पूर्ण करायचे आहेत, लक्षात घ्यायचं आहे. 30 मिनिट्स कॅल्क्युलेट टाइम. जी बिल्कुल. पंचांनी सुद्धा वेळोवेळी सूचना द्यायच्या आहेत. सभी टीमें इस बात का ध्यान दें कि एक इनिंग के लिए आपको सिर्फ 30 मिनट का वक्त दिया गया है. तो दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सूरज जोशी सामना करेंगे वहां बल्लेबाज कल्पेश बबलू. पहली गेंद और स्विच हिट. इस बार जाएंगी गेंद बाउंड्री के पार 4 रनों के लिए. बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर एक बार फिर से आता हुआ कल्पेश बबलू के बल्ले से 4 रन. पण याला स्वीट हिट, अति सुंदर फटका आणि चेंडू अतिशय वेगात डिपिश पॉइंट सीमा पर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. तो अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है कल्पेश द्वारा. अब तक अपनी इनिंग में 2 बाउंड्री लगाई उन्होंने और इस बार तो स्विच हिट लगाया था. तो दूसरे ओवर की शुरुआत जो हुई है वो बहुत ही बढ़िया तरीके से की है बल्लेबाज ने. 4 रन इस गेंद के ऊपर और स्कोर अब जा पहुंचा है 17 पर.
एक बार फिर से वहां पर आगे निकल कर खेलने की कोशिश और इस बार भी गेंद नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। लगातार हम देख रहे हैं गौली सर के बल्लेबाज जो कदमों का इस्तेमाल कर रहे हैं और इस बार भी वही किया था, लेकिन बल्लेबाज विकेट कीपर दोनों को बीट कर गेंद नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर चले गई है 4 रनों के लिए। तो पहली 2 गेंदें जिसपे 8 रन है और स्कोर अब जा पहुंचा है 21, 21 रन 1 विकेट गंवाने के बाद बंटी स्पोर्ट्स। इस बार अच्छी वापसी वहां पर रही है सूरज की। ऑन साइड में इस बार खेलने की कोशिश की थी वहां बल्लेबाज ने, तो बहुत बढ़िया गेंद इस बार रही है सूरज की। सूरज वैसे भी एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, चाहे हम बल्लेबाजी की बात करें या गेंदबाजी की बात करें। और इस मैच में हम एक चीज़ ये भी देख रहे हैं, बालाजी स्पोर्ट्स की जो टीम है गौली सर वो पूरी कंप्लीट है। ये बहुत बढ़िया बात है बालाजी स्पोर्ट्स के लिए। लेकिन इस बार देखना है वहाँ पर खेल दिया इस गेंद को प्रमोद म्हात्रे गेंद के नीचे और एक कैच वहाँ पर ड्रॉप होता हुआ और जीवन दान मिलता हुआ कल्पेश बबलू को। एक आसान सा मौका आया था वहाँ पर दूसरा विकेट निकालने का, लेकिन उस मौके को भुना नाही पाए प्रमोद म्हात्रे। नाही, ॲब्सोल्युटली अशा प्रकारचे झेल तुम्ही घ्यायला हवेत. झेल घेतले तरच तुम्ही समोरच्या संघावर एक प्रेशर बिल्डअप करू शकता आणि खूप संधी होती चांगली. झेल घेतलास तर प्रेशर बिल्डअप करता आलं असतं, परंतु कॅप्टन प्रमोद म्हात्रे यांनी झेल सोडलेलं आहे, एक जीवनदान दिलेलं आहे. इस बार सफल होकर खेलने की कोशिश की वहाँ पर बल्लेबाज ने और आउट हो गए. तो भले ही पिछले गेंद के ऊपर क्या छूटा, लेकिन इस बार बोल्ड हो गए बल्लेबाज कल्पेश. पण बाद होण्यापूर्वी कल्पेश याने खूप चांगली फलंदाजी केली. तब्बल 2 चौकार लगावले आणि 12 धावांची खेळी केली. तो अभी अभी दूसरा विकेट गिरा है बंटी स्पोर्ट्स का. कल्पेश बबलू जो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, अपनी इनिंग में 2 बाउंड्री भी लगाई थी, 12 रन बनाकर आउट नए बल्लेबाज अब यश. सागर म्हात्रे आणि विनेश मस्के उत्कृष्ट क्रिकेटपटू पिंपळासगावचे यांना विनंती असणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं हार्दिक स्वागत आहे. मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. मी सूरजजी भोईर यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सूरज जोशी विकेट लेने के बाद सामना करेंगे इस बार बल्लेबाज यश. शॉर्ट गेंद थी वहाँ पर हुक करने की कोशिश, लेकिन लेग स्टंप से काफ़ी बाहर ये गेंद रही और वाइड. तो इस टूर्नामेंट की और इस मैच की ये पहली वाइड गेंद. अतिरिक्त रन 1 रन आता हुआ स्कोर में और 24 पर स्कोर. ओवर नंबर 2 का खेल हम देख रहे हैं. स्कोर ठीक ठाक अब तक बना, लेकिन 2 महत्वपूर्ण विकेट भी गिरे. दोनों ही ओपनर बल्लेबाज जो रहे थे वो इस वक्त डगआउट की तरफ वापस गए, कल्पेश बबलू और ऋतिक. एक और अच्छी गेंद और आउट हो गए वहाँ पर बल्लेबाज यश. तो बहुत ही बेहतरीन ओवर रहा यहाँ सूरज जोशी का. खरं तर डिफेन्स फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मतलब बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. पायावर चेंडू आदळतोय. अपील केला ते सूरज आणि सहकार्यांकडून आणि पंचांचा इशारा फलंदाजाला खेळपट्टी सोडून जाण्याचा. जी बिल्कुल, वहाँ पर कलाइयों का इस्तेमाल कर गेंद को खेलने की कोशिश की, लेकिन जब आप कलाइयों का इस्तेमाल करते हैं तो कुछ वक्त के लिए ऐसा होता है कि जो नज़रें वो गेंद से हट जाती. वही देखने को मिला यहाँ पर यश द्वारा और तीसरा विकेट गिरा है बंटी स्पोर्ट्स का. पंच रमेश म्हात्रे, त्याचबरोबर निखिल भुयाल खूप नामांकित पंच आहेत. मला आजी आठवत आहे BCAची जी पहिली स्पर्धा झाली होती, भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन RC पाटील फाउंडेशन मैदानावर, त्या ठिकाणी खास रमेश म्हात्रे यांना आमंत्रित केलं होते स्पर्धेसाठी. खास करून चेक फेकीवर नियंत्रण करण्यासाठी खास रमेश म्हात्रे खूप मोठी मोलाची भूमिका बजावली होती त्या ठिकाणी आणि खूप वचक ठेवला होता गोलंदाजावर. एक शिस्तबद्ध
आणि कडक पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. मॅन फ्रॉम सागाव डोंबिवली. दो ओवर की समाप्ति, 3 विकेटें गंवाने के बाद बंटी स्पोर्ट्स ने पहले बल्लेबाजी करते हुए अब तक रन बनाए हैं 24. गेंदबाजी में अब देखना है गैसुद्दीन शेख को बुलाया जा रहा है. पिछला ओवर बहुत ही बेहतरीन रहा था सूरज का, जिस तरह से गेंदबाजी उन्होंने की है. पहली गेंद वहाँ पर गैसुद्दीन शेख की बहुत बढ़िया तरीके से इस गेंद को खेल दिया है. देखना मोनिश वहाँ पर मौजूद है, जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच 1 रन. तो पहली गेंद और अच्छी तरीके से इस गेंद को खेला था वहाँ बल्लेबाज ने. ओवर नंबर 3 का अब यहाँ से खेल शुरू हो चुका है. प्रतीक विषय सामना करेंगे इस बार. गति परिवर्तन किया, वहां पर बल्लेबाज को फंसाया है, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की वहां पर बल्लेबाज प्रतीक ने. तो बहुत बढ़िया गेंद यहां पर रही थी गैसुद्दीन शेख की. एक और अच्छी गेंद, एक और शानदार गेंद वहां पर, बहुत बढ़िया गेंद रही थी, पूरी तरह से वहां पर बीट कर दिया बल्लेबाज को. तो ये ओवर भी हम देख रहे हैं कि बहुत बढ़िया घटता हुआ, जिस तरह से पिछला ओवर सूरज जोशी का रहा था, तो यहाँ पर हम देख रहे हैं कि गैसुद्दीन शेख भी अपना ओवर कमाल का करते हुए लगातार हम देख रहे हैं कि बल्लेबाज जो है क्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे हैं. उसी बीच वहां पर देखना ऑन साइड में इस गेंद को खेला है और 2 खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन कोई मौका नहीं. गेंद जाएंगी 1 बाउंस में बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. से आता हुआ वाइडिश मिड विकेट के ऊपर से ये गेंद चले गई है 1 बाउंस में 4 रनों के लिए. इस चौके की मदद से स्कोर अब तेजी से आगे दौड़ता हुआ 30 पर. इस बार हुक किया इस गेंद को, देखना है वहां पर खिलाड़ी मौजूद है, सूरज वहां पर मौजूद है, जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच इस बार रन एक ही आ पाएगा. हल्की सी शॉर्ट गेंद थी और उसे हुक किया था वहां पर बल्लेबाज ने. प्रतीक विषय एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज, सामना करेंगे वहां पर गैसुद्दीन शेख का. इस बार देखना इस गेंद को खेल दिया है वहां पर, खिलाड़ी वहां मौजूद, लेकिन कोई मौका नहीं. ये गेंद भी जाती हुई बाउंड्री के बाहर, इस बार 6 रनों के लिए. टायमिंग बघायला मिळालं, चेंडूवरली नजर बघायला मिळाली, फुटवर्क काय चांगलं होतं आणि अतिशय चांगला बा डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा एक दर्जेदार षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर लास्ट गेंद के ऊपर आया प्रतीक विषय के बल्ले से, जूसी हाफ वाली गेंद रही थी और उसे भेज दिया 6 रनों के लिए. 3 ओवर की समाप्ति और स्कोर अब तक जो बना है 37. बंटी स्पोर्ट्स गेंदबाजी में अब सागर भोईर अब गेंदबाजी के लिए आते हुए. सागर भोईर के नाम इसी ग्राउंड पर एक कीर्तिमान है और यही टूर्नामेंट जय गांव देवी चषक, जो सूरज भोईर का ये टूर्नामेंट पिछले सीज़न उन्होंने हैट्रिक कंप्लीट की थी और विकेटों की हैट्रिक जो इस तरह से रही थी कि तीनों बल्लेबाजों को उन्होंने LBW आउट किया था.
ये कीर्तिमान उनके नाम इसी ग्राउंड पर इसी टूर्नामेंट में रहा था। अब उन्हीं को गेंदबाजी के लिए बुलाया गया है सागर भोईर चौथा ओवर लेकर आते हुए, जबकि 3 ओवर की समाप्ति पर बंटी स्पोर्ट्स के जो अब तक रन हुए 37। प्रणव और प्रतीक ये दोनों बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। पहली गेंद और फुल टॉस गेंद, देखना है खिलाड़ी वहां मौजूद है और एक बार फिर से चूक होती हुई। लगातार हम देख रहे हैं कि बालाजी स्पोर्ट्स के जो खिलाड़ी आउटफील्ड के वो चूक कर रहे हैं और उसका फायदा मिल रहा है बंटी स्पोर्ट्स को। एक बार फिर से एक आसान सा मौका आया था, लेकिन मौका भी दिया और चौका भी दिया। गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। सागर भोईर की पहली गेंद वहां पर लोअर फुलटॉस गेंद थी और इस गेंद को बहुत बढ़िया तरीके से मिड विकेट के ऊपर से फेंक दिया वहां बल्लेबाज ने। फिर से हुक किया इस गेंद को, देखना इस बार उतनी बेहतर टाइमिंग नहीं रही थी। शॉर्ट गेंद थी और उसको हुक करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं ले पाए। 1 रन इस गेंद के ऊपर। प्रणव इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि प्रतीक विषय ने लास्ट गेंद के ऊपर जो सिक्सर लगाया था। स्कोर 42, 42 रन। यस वेलकम सुनीलजी म्हात्रे यांचं आगमन झालं. एक नामांकित पंच अर्थात पंच गोट्या म्हणून ज्याची ख्याती आहे, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. फिर से हमने देखा कि फुल टॉस गेंद रही थी और ऑन साइड में इस गेंद को खेल दिया वहां पर अलोंग द कारपेट इस बार खेला है। 1 ही रन इस गेंद के ऊपर। पंच सुनील म्हात्रे यांच्याकडनं अपेक्षा आहे, कधीतरी आम्ही खूप अपेक्षा केलेल्या आहेत. पंच गोट्या सारखं त्यांनी पंच कामगिरी करावी अशी आमची अपेक्षा आहे. पिंपलासवासियांची अपेक्षा आहे, आमच्या कॉमेंटेटरची अपेक्षा आहे, कधीतरी पूर्ण करतील. आपलं हार्दिक स्वागत आहे सुनील म्हात्रे. इस बार अच्छी गेंद वहां पर स्लाइस किया इस गेंद को, पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई। अब अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है यहाँ पर सागर द्वारा। हालांकि पहली गेंद के ऊपर क्या छोड़ा, लेकिन उसके बाद हम देख रहे हैं कि ये जो 3 गेंदें रही जिसपे सिंगल रन है, तो अब अच्छी गेंदबाजी होती हुई सागर द्वारा। यानंतर होणारी मॅच पंकज गरज फॅम टीम जय मसोबा पिंपलास आणि पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश 11 दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. संतोषजी माळी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40+ हे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणजे जी ख्याती आहे. संतोषजी माळी वेलकम, खूप खूप स्वागत आहे. एक और अच्छी गेंद वहाँ पर, सही तरीके से गेंद इस बार भी हमने देखा बल्ले पर नहीं ले पाए वहाँ बल्लेबाज, लेकिन फिर से फ़ायदा होता हुआ। जैसे देखा कि दूर से खिलाड़ी आ रहे, अपने कदमों को तेज़ किया और सिंगल में डबल को कन्वर्ट करने की कोशिश, लेकिन 1 शॉट। 1 ही रन इस गेंद के ऊपर। वाइड ऑफ लॉन्ग ऑफ क्लास क्षेत्ररक्षक आपण बघतो देवेंद्र. देवेंद्र ठाणगे, खूप अपेक्षा असणार आहे पिंपलासवासियांच्या आज देवेंद्रकडून. इस बार तो बहुत ही ख़राब गेंद वहाँ पर सागर की। शॉर्ट गेंद करने की कोशिश की, लेकिन बहुत ज़्यादा वाइड रही थी। अतिरिक्त रन इस बार बढ़ता हुआ। स्कोर 46। नाही ॲब्सोल्युटली, कारण फलंदाजीच्या अवाक्याबाहेरचा चेंडू होता हे बघितलं पंचांनी आणि वाईटचा इशारा केला आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा वॉर्न केलेला आहे. लगातार हम देख रहे हैं कि अब सही तरीके से गेंद बल्ले पर नहीं ले पा रहे वहाँ बल्लेबाज, और इसी बीच वहाँ पर पारी समाप्त होती हुई, प्रत्येक विषय की पारी यहाँ पर समाप्त होती हुई। चौथा विकेट गिरा है बंटी स्पोर्ट्स का। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन दूसरे रन की चाह में अपना विकेट गंवाया है प्रतीक ने।
4 ओवर की समाप्ति और स्कोर अब तक बनाया है बंटी स्पोर्ट्स बोरीवली ने 47। पहला मुकाबला हम देख रहे हैं जय गावदेवी चषक बाबगांव सीज़न 3 भी हम कह सकते हैं गौली सर। यानंतर होणारा सामना अर्थात मॅच पंकज गरज फॅम टीम जय मसोबा पिंपलास आणि पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश 11 दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे। इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे। 6 षटके संपल्यानंतर लगेच टॉस होईल, दोन्ही कॅप्टननी तत्पूर्वी संपर्क साधायचा आहे। आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे जय अँड जियान्स एंटरप्राइजेस त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे। तो 5वें ओवर में एक बार फिर से गेंदबाजी के लिए गैसुद्दीन शेख। पहला ओवर भी जिस तरह से रहा था उनका 13 रन आए थे उस ओवर में, तो एक बार फिर से उनको गेंदबाजी के लिए बुलाया गया है। सामना करेंगे वहाँ बल्लेबाज प्रणव। प्रणव अब तक अच्छी बल्लेबाजी करे, 2 बाउंड्री लगा चुके अपनी इनिंग में। पहली गेंद वहाँ पर गैसुद्दीन शेख की बहुत बढ़िया गेंद रही थी। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने की कोशिश की वहाँ बल्लेबाज ने, लेकिन अलॉन्ग द कारपेट इस बार खेला इस गेंद को। एक ही रन इस गेंद के ऊपर। ओवर नंबर 5 की अब यहाँ से शुरुआत हो चुकी। नए बल्लेबाज आए महेंद्र मागे। महेंद्र मागे जिस तरह से फॉर्म में है, हमने देखा कि गोरसे में जो टूर्नामेंट रहा था सरपंच उप सरपंच चषक, उसमें बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी। पहली गेंद का सामना कर रहे थे, लेकिन बहुत ज़्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ ये गेंद रही थी। वाइड गेंद। एक रन अब और स्कोर में जुड़ता हुआ 49। एक बार फिर से देखना है वहाँ पर, ये लगातार दूसरी वाइड गेंद की है। कहीं ना कहीं अब गैसुद्दीन शेख जो है वो बल्लेबाज से बचने की कोशिश कर रहे हैं, लेकिन इस तरह से तो आप नहीं बच सकते हैं। इस तरह से तो आप अपने पैरों पर ही कुल्हाड़ी मार लेंगे। अगर बल्लेबाज से बचना है तो फिर बल्लेबाज के वीक पॉइंट पर आपको गेंदबाजी करनी होगी। ॲब्सोल्युटली खराब गोलंदाजी बघायला मिळते आणि अशा प्रकारच्या गोलंदाजाने एक संघावर मानसिक प्रेशर बिल्डअप होतं, दबाव येतो। बंटी स्पोर्ट्स 4 विकेटें गंवाने के बाद अब तक रन हुए हैं 50। इस बार बहुत बढ़िया गेंद वहां पर अपने आप को बचाते हुए इस गेंद को खेला है महेंद्र मागे ने, और उसी बीच वहां पर देखना है क्या कुछ हो पाता है। तेज कदमों के साथ वहां पर दूसरा रन कंप्लीट करते हुए बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली। जैसे ही देखा कि डीप से खिलाड़ी आ रहा है, अपने कदमों को तेज किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया वहां पर महेंद्र मागे और बल्लेबाज प्रणव ने। 2 रन इस गेंद के ऊपर और 52 पर जा पहुंचा अब स्कोर। नाही ॲब्सोल्युटली मजर खान फक्त हलक्या हाताने खूप चांगला चेंडू होता, थोडा डिफेन्स केला होता, बचाव केला होता, फक्त हलक्या हाताने चेंडूवर ढकललं होतं। मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती आणि बघितलं की डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय हे बघितल्यानंतर दुसरी धावी सहजगत्या पूर्ण केली। महेंद्र मागे बल्लेबाजी में तो बहुत ही तेज़ रन बनाते, लेकिन इस बार हमने देखा कि बहुत तेज़ ये दूसरा रन कंप्लीट किया उन्होंने। 52 52। खेल को शुरू करना है बालाजी स्पोर्ट्स। चार ओवर में जो रन रहे थे वो 47 रहे थे, ऐसा हमारे ऑफिशियल स्कोरर का कहना है।
एक रन जो शॉट था वो भी हमने ऐड कर दिया, एक ही रन उसको पकड़ा है। और इस बार देखना इस गेंद को खेला है खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन मस्तक पे दस्तक, गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। अपने ही अंदाज में इस गेंद को खेल दिया वहां पर महेंद्र मागे ने। बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर महेंद्र मागे के बल्ले से आता हुआ, मिड विकेट के ऊपर से ये गेंद चले गई 6 रनों के लिए। और स्कोर अब तेजी से आगे दौड़ता हुआ सिक्सर की मदद से 58। आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता, त्यासाठी आपण टाईप करायचं आहे 10 क्रिक लाईव्ह जय गावदेवी चषक बापगाव 2022। 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्यात येते। फिर से वहां पर बड़ा हिट की तरफ गए थे बल्लेबाज, लेकिन बहुत बढ़िया गेंद इस बार रही है। ऑफ स्टंप से थोड़ा सा बाहर और क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की वहां बल्लेबाज महेंद्र मागे ने। एक बार फिर से मिड विकेट को ही टारगेट करना चाहते थे, लेकिन बहुत बढ़िया गेंद वहां पर गैसुद्दीन शेख की। दोनों ही बल्लेबाज अगर हम देखें तो बहुत ही बेहतरीन है खिलाड़ी दोनों ही, महेंद्र मागे और गैसुद्दीन शेख। तो अच्छा बैटल देखने को मिलता हुआ, एक हमारी एक तुम्हारी। लेकिन इस बार फुल टॉस गेंद और फिर से वहां पर देखना है कैच ड्रॉप हुआ है। लगातार हम देख रहे हैं कि कैचेस भी ड्रॉप हुई है, अब तक ये तीसरा कैच रहा है जो ड्रॉप हुआ है। नाही, खूप चांगली संधी होती खरं तर। खूप नाराज त्या ठिकाणी गॅसुद्दीन शेख, कारण महेंद्र मांगेला जीवनदान दिलेलं आहे। कारण महेंद्र मांगे असा एक फलंदाज आहे, कुठल्या क्षणी तो मोठे फटके खेळू शकतो, मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याकडे आहे। थोडासा नाराज आहे, ज्याप्रमाणे झेल सोडला शॉर्ट कव्हरला। जी बिल्कुल, वहाँ पर सागर तरे वहाँ पर मौजूद थे, उनसे ये चूक हुई है। हालांकि गेंद बहुत बढ़िया थी, लगभग फंसा ही लिया था वहाँ पर बल्लेबाज को। इस बार फोर्स करने की कोशिश की इस गेंद को, लेकिन उतना एलिवेशन नहीं दे पाए। और उसी बीच देखना है इस बार क्या कुछ हो पाता है। विकेट वहां पर गिरा है और प्रणव की पारी इस वक्त समाप्त होती हुई। तो प्रणव इस वक्त आउट होकर वापस जाते हुए फोर्स करने की कोशिश की थी उस गेंद को, लेकिन उतना एलिवेशन नहीं दे पाए। हालांकि गेंदबाज गैसुद्दीन शेख ये चाह रहे थे कि उनकी तरफ गेंद को फेंका जाए, क्योंकि वो जानते हैं महेंद्र मागे जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं और जिस तरह से वो बल्लेबाजी करते ही आ रहे, स्लॉग ओवर में बहुत ही खतरनाक बल्लेबाज हो जाते हैं। पण मजर मी तर म्हणेन देवेंद्र याचा एक चांगला निर्णय होता, कारण त्यांनी पूर्णपणे बघितलं की स्ट्राईक एंडचा जो बॅट्समन आहे तो पोचू शकणार नाही, आणि त्या अनुसरून त्यांनी जी फेकी केली, थ्रो केलं आणि फलंदाज धावपास, कारण नॉन स्ट्रायकर याला फलंदाज जवळपास क्रीजमध्ये पोचत होता हे बघितलं देवेंद्र याने, आणि चांगली फेकी ज्याप्रमाणे करायला हवी ती केली आणि फलंदाज त्या ठिकाणी धावपास झाला। पाँच ओवर की समाप्ति और स्कोर अब तक हुआ है 60। नए बल्लेबाज मयूर पाटिल आए हैं, जबकि गेंदबाजी में एक बार फिर से सागर को बुलाया गया है। माझं कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही 70चा आकडा पार करू। जेव्हा ओपिनियन मी घेतलं तेव्हा कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही 70चा आकडा पार करू, त्या दिशेने वाटचाल आहे। आय थिंक 75+ कडे पाहत असणार आहेत हा संघ बालाजी स्पोर्ट्स। पहली गेंद वहां पर सागर के, देखना इस गेंद को ग्लांस कर दी है और गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत बढ़िया तरीके से इस गेंद को फाइन लेग की दिशा में खेल दिया, वहां पर ग्लांस किया था तो 4 रन इस गेंद के ऊपर। इस चौके की मदद से स्कोर अब 64 पर जा पहुंचा है।
तो बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है महेंद्र मागे द्वारा। पांच गेंदों का अब तक सामना किया जिसमें रन बनाए हैं 13। एक बार फिर से सामना करते हुए वहां पर सागर भोईर का, इस बार पुल किया है, देखना है खिलाड़ी वहां पर मौजूद लेकिन कोई मौका नहीं, गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर एक बार फिर से आता हुआ महेंद्र मागे के बल्ले से 6 रन। खेळलेला आहे रिप्लेमध्ये आपण पाहूया. खेचून मारलेलं होतं चेंडू, तितका शॉर्ट नव्हता मजर, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि ऑन साईडला खेचून मारला होता आणि चेंडू कुठेतरी दूर निघून गेला. डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार आणि बहारदार षटकार. तो लास्ट ओवर की पहली 2 गेंदें जिसपे 10 रन बटोरे वहां बल्लेबाज ने। स्कोर अब जा पहुंचा है बंटी स्पोर्ट्स का 70 रनों पर। जय मसोबा पिंपलास आणि धनेश इलेवन दोन्ही कॅप्टननी त्वरित संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारी मॅच पंकज गरज फॅम टीम जय मसोबा पिंपलास आणि पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश इलेवन दोन्ही कॅप्टननी त्वरित. बिल्कुल, इसके बाद जो होने वाला मुकाबला है वो रहेगा जय मसुबा पिंपलास और धनेश 11 कुक्से के बीच में रहेगा अगला मुकाबला। एक और बेहतरीन मुकाबला हमें देखने को मिलेगा। धनेश 11 के कैप्टन आ चुके हैं अभी। यस, धनेश 11चे कॅप्टन श्याम चौधरी या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आणि आपल्या संघाचं हार्दिक स्वागत आहे. मसुबा यस, जय मसोबा पिंपलास संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक बार फिर से देखना, इस बार ऊंचाई ज्यादा है और लंबाई भी ज्यादा। बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर, बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर आते हुए मैटी महेंद्र मागे। आणि पाहता आपण शेवटच्या षटकामध्ये जवळपास लूटमार बघायला मिळाले. बॅक टू बॅक हा दुसरा उत्तुंग षटकार महेंद्र मागेच्या बॅटमधून बघायला मिळाला आणि त्याच दिशेने डीप मिडवे त्याच दिशेने जणू काय रिप्ले बघायला मिळाली. दोन्ही कॅप्टन आलेले आहे. जय मसोबा पिंपलास संघाचे कॅप्टन आणि धनेश 11 संघाचे कॅप्टन. आपला आणि आपल्या पूर्ण संघाचं पाठीराख्यांचं जय अँड जॅन्स एंटरप्राइजच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. सूरज भोईर यांच्या वतीने हार्दिक स्वागत. फिर से एक बार वहां बड़े हिट की तरफ गए लेकिन इस बार आउट। बहुत बढ़िया कमबैक वहां पर सागर भोईर द्वारा। त्याचबरोबर मुकेश पाटील, प्रसाद मात्रे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. कौशिक मात्रे उत्कृष्ट खेळाडू हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. तसंही पिंपलास गाव जे आहे इथे फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं आणि क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी सुद्धा खूप आहे. आज ऑफिशियल स्कोररची भूमिका यंगस्टर ऑलराऊंडर मेघनाथ मस्के आमचे हे जोडले गेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. अर्थात मॅगी, नए बल्लेबाज किशोर मुकादम, जबकि महेंद्र मागे ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की। 8 गेंदों का सामना किया जिसमें 3 सिक्सर लगाए और 25 रनों की बहुत ही अहम पारी खेली है। सागर भोईर विकेट लेने के बाद नए बल्लेबाज सामना करेंगे वहां
किशोर मुकादम। आते ही साथ वहां पर देखना इस गेंद को खेला है और ये गेंद भी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर किशोर मुकादम के बल्ले से। जाणारा तो लास्ट ओवर में हम देख रहे हैं कि काफ़ी रन अब तक आ चुके हैं। 22 रन खर्च किए वहाँ पर सागर ने। हालांकि एक विकेट लिया है उन्होंने महेंद्र मागे का, लेकिन रन भी काफ़ी खर्च किए। उसी बीच वहाँ पर देखना है मिस्टाम स्ट्रोक और विकेट गिरता हुआ। तो लास्ट गेंद के ऊपर वहाँ पारी समाप्त हुई है किशोर मुकादम की। और पहले बल्लेबाजी करते हुए बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुकसे ने रन बनाए हैं पहले मुकाबले में जयगांव देवी चषक बाबगांव। बालाजी स्पोर्ट्स के सामने वो 83 का टारगेट रहेगा। आइए दूसरा मुकाबला, और दोनों कैप्टन वहाँ पर आ चुके हैं। जय मसूबा पिंपलास के श्याम चौधरी और धनेश 11 कुकसे के अभी पाटिल। वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर वहाँ पर मौजूद है। दूसरे मुकाबले का टॉस होने जा रहा है। मी काळीरामजी भोईर ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत यांना विनंती करत आहे, प्रभाकरजी ठाणगे उद्योगपती पिंपलास या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल, नाणेफेक होईल। दोन्ही कॅप्टन आलेले आहेत। जय मसोबा बिनोद संघाचे कॅप्टन खूप खूप स्वागत आहे। धनेश 11 खूप खूप स्वागत आहे, खूप शुभेच्छा असणार आहे। कॉइन जे आहे, कॉइनची एक बाजू जी आहे जय अँड जिहान्स एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय प्रोप्रायटर सूरज भोईर, आणि दुसरी बाजू आहे जो चषक आहे, स्पर्धा आहे, ट्रॉफी आहे जय गावदेवी चषक। दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे। कॉलिंग धनेश 11 कुक्से त्यांचं म्हणणं आहे गावदेवी चषक यस, आणि आलेला सुद्धा आहे। जे कायमजी आपला खूप खूप आभार। प्रभाकरजी आपलं सुद्धा खूप खूप आभार, टॉससाठी आपण आलात। नाणेफेक जिंकलेल्या सर्वप्रथम मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप सुंदर मैदान केलं आहे आणि खेळायला मजा येईल। 6 षटकांची मॅच आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू। या पाठीमागे काय विशेष उद्देश आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एक काय गोलंदाजी मजबूत आहे की मात्र चेस करणं तुम्हाला सोपं जाईल? चेस करणं आम्हाला सोपं जाईल, कारण समोरची टीम चांगली, आमच्याकडे बॉलिंग अटॅक चांगले असल्यामुळे आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेस करू। मग ही जी मॅच आहे प्रेक्षकांना अतिशय संघर्षपूर्ण बघायला मिळेल? नक्की सर। ऑल दी बेस्ट। तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे जय अँड जिहान्स एंटरप्राइजेसच्या वतीने। श्याम, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच केली असते। मग तुमच्या मनासारखं झालेलं आहे। मग तुम्हाला पहिली मॅच जर जिंकायची असेल, कारण तुमचा निर्णय बॅटिंग असता, टॉस तुम्ही हरलेले आहात, बॅटिंग मिळालेली आहे, तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आणि खास करून इनिशियल ओव्हरमध्ये कुणाकडनं खूप अपेक्षा असतील जे एक चांगली सुरुवात करून देतील? संदेश आहे, हर्षद आहे, मी स्वतः पण आहे, सगळे 100% देण्याचा प्रयत्न करू। साधारण एक लक्षात ठेवला किती साधारण धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? कारण 6 षटकांची मॅच आहे आणि ही जी खेळपट्टी आहे ना, या खेळपट्टीवर सातत्याने ही फलंदाजीला पोषक ठरलेली आहे। 60+ जाण्याचा नक्की प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण चांगली आहे। ऑल दी बेस्ट। तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, यानंतर सेकंड मॅच जी होणार आहे ती म्हणजे धनेश 11 विरुद्ध जय मसोबा पिंपलास। आणि धनेश 11 कुस्से संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय मसोबा पिंपलास संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। दोघांनाही मी जय अँड जिहान्स एंटरप्राइजेसच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतोय। सूरज भोईर यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा, आणि घेऊन जातोय त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मजर खान। बहुत बहुत शुक्रिया वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर। कैलाश मस्के साहब हमसे जुड़ चुके हैं। वेलकम सर, आपका भी स्वागत है। जय गावदेवी चषक बाबगांव सीज़न 3
इससे पहले जो टूर्नामेंट रहे थे सूरज भुईर के, वो पहला उनका टूर्नामेंट बाबगांव में रहा, और उसके बाद जो दूसरा टूर्नामेंट रहा था वो पिंपलास में, और एक बार फिर से हम पिंपलास में। तो पहले जो दो टूर्नामेंट रहे थे, पहला टूर्नामेंट उनका जीता था मौली स्पोर्ट्स, और उसके बाद जो दूसरा रहा था वो RD 440 ने। अब देखना है कि ये जो सीज़न 3 है कौन सी टीम अपने नाम करती है। येस, कैलासजी मस्के उद्योगपती पिंपलास यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि वंडर बॉय पिंपलास साजन, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक हाय स्कोरिंग मॅच आपण पाहणार आहोत. खास करून स्लॉग ओव्हरमध्ये जी फलंदाजीच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा. बंटी स्पोर्ट विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स, दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. आणि बंटी स्पोर्ट्स संघाने खरं तर टॉस जिंकली होती. बालाजी स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. सुरुवात एक चांगली झाली होती, त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये जे आक्रमण बघायला मिळालं, 22 धावांची लयलूट केली आणि 82 धावा पटकावल्या. आणि जे लक्ष्य आहे ते 83 धावांचं लक्ष्य आहे. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं जवळपास 14च्या घरात आहे. म्हणजे सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. खास करून इनिशियल ओव्हरमध्ये जर मॅच बालाजी स्पोर्ट्स संघाला जिंकायची असेल तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी 2 षटके आहेत, या 2 षटकामध्ये फटकेबाजी करावी लागेल, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. आणि जर बंटी स्पोर्ट्स संघाला हे मॅच जिंकायची असेल तर अर्ली ब्रेक थ्रू, खास करून पॉवर प्लेमध्ये ना फलंदाज बाद करण्याची शक्यता जास्त असते, संधी जास्त असते. त्यामध्ये अर्ली ब्रेक थ्रू त्यांनी मिळवलं आहे तर मात्र ते संघावर दडपण करू शकते. बालाजी स्पोर्ट्स संघावर क्षेत्ररक्षण लावलं जातं. एस टी रक्षक एस टीपासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, एक गलीला आहे, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे आमच्या अगदी टॉस बॉक्सच्या बाजूला, एक मिड ऑफ, मिड ऑन, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक डीप मिड विकेट. पहिलाच फटका स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट सिलेक्शन बरोबर नव्हतं. कारण बघितलं आपण डाव्याच्या बाहेर झालेल्या चेंडूला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रणय आणि मोनिश अशी ही बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. मयूर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. एक वेगवान गोलंदाज आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, कारण डाव्या एसटीच्या बाहेरून हा चेंडू निघून जातोय. आमचे दोन्ही नामांकित पंच आहेत निखिल भुयार आणि रमेश म्हात्रे. मयूर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म, याला फक्त हलक्याने खेळलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण होते, चेंडू डीप कव्हरला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. ती प्रणय यास, प्रणय आपलं खातं उघडतोय, संघाचंही खातं उघडतोय. शुभारंभ झालेला आहे. एक विशाल लक्ष समोर आहे. 83 धावांचं लक्ष समोर आहे. आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती जवळपास 14च्या घरात आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी मेघनाथ मस्के आहेत. पिंपलास गावचा खरं तर भविष्य काळ आहे क्रिकेटमध्ये मेघनाथ मस्के. स्विच हिट, काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार षटकार. खेळलेला आहे. अप्रतिम ताकदवर फटका बघायला मिळाला. स्वीट हिट, मी तर म्हणेन स्विच हिट नाही तर स्वीट हिट. आणि चेंडू डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 9. सौरभ म्हात्रे आणि वंडरबॉय खारबाव प्रणय याला ऑल दी बेस्ट दिलेला आहे.
याला पुन्हा स्वीपचा फटका, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. सिटेड बॅटर स्ट्रोक पूर्णपणे पवित्रा घेतला होता पहिला फटका स्विच इट. त्यानंतर मात्र अगदी उलट्या दिशेने म्हणजे अगदी स्वीपच्या अंदाने फटका खेळला, लॉंग लेग सीमारेच्या बाहेर जाणारा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. बिल्कुल यहाँ पर हम देख रहे हैं कि बहुत ही बढ़िया शुरुआत दिलाई है प्रणय पाटिल ने। जिस तरह से शुरुआत चाहिए थी उसी तरह से शुरुआत दिलाने की कोशिश कर रहे हैं। बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर लगाए वहाँ पर बल्लेबाज ने, तो एक अच्छी शुरुआत मिलती हुई, फ्लाइंग स्टार्ट इस वक्त मिलता हुआ बालाजी स्पोर्ट्स को। 15 धावा झालेल्या आहेत. 15 आस्किंग रन रेट जो आहे त्या धावगतीला स्पर्श केलेला आहे. मयूर मार्गस्थ होईल. पुन्हा स्विच हिटचा फटका, मात्र ज्या ठिकाणी खेळायचं त्या ठिकाणी जात नाही, चेंडू मात्र जातोय तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. खेळ आहे मजर खान बघितलं खरं स्विच हिट खेळला होता. स्विच हिट खरं तर कव्हरच्या दिशेने फटका खेळला जातो, मात्र धावा मिळत आहेत. टिपिकल पॉवर प्लेचा फटका म्हणता येईल. फ्लाइंग स्टार्ट बघायला मिळते बालाजी स्पोर्ट्स संघाकडून, जसं तसं उत्तर बघायला मिळते बालाजी स्पोर्ट्स संघाकडून. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र यश येत नाही आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये जर बघितलं आपण 19 धावा पटकावलेल्या आहेत. त्यामध्ये बघितलं आपण प्रणय याच्या बॅटमधून निघाले 2 दर्जेदार षटकार आणि 1 चौकार. तो बहुत बढ़िया शुरुआत यहाँ पर दिलाई है प्रणय पाटिल ने अपनी टीम को। पहले ओवर की समाप्ति पे हम स्कोर देखें बालाजी स्पोर्ट्स का तो बहुत बढ़िया नज़र आता हुआ 19 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। और ये अच्छी बात भी है कि दोनों ही ओपनर बल्लेबाज अभी भी वहाँ पर मौजूद है। और वैसे भी अगर हम देखें बालाजी स्पोर्ट्स की तरफ नज़र डालें तो बैटिंग लाइन वो काफ़ी मजबूत है, लेकिन पहले ओवर में रनों की लूटमार मचाई और एक अच्छी शुरुआत दिलाई है अपनी टीम को। नाही ॲब्सोल्युटली वंडर बॉय खारबाव याच्याकडनं सातत्याने मी बघितलं जवळपास 3 ते 4 वर्षापासून रिव्हर्स शॉट खेळण्यामध्ये खूप वाकाबगार आहे आणि त्यामुळे त्याला यशसुद्धा बऱ्याचशा वेळा मिळतं. आणि यावेळेला असं तेच काम त्याने केलेलं आहे. खूप चांगले फटके खेळलेले आहेत आणि फार महत्त्वाचं क्रिकेटिंग स्ट्रोक त्याने खेळलेले आहेत. पहिल्यांदा बघितलं आपण स्विच हिट फटका कव्हरच्या वरून, त्यानंतर लगेच स्वीपच्या अंदाजाने फटका घेतला लॉंग लेगला, त्यानंतर स्विच हिटचा फटका बघितला वाईड ऑफ लॉंग ऑफला, म्हणजे चौफेर फलंदाजी. आज सध्या सूर्याचं नाव खूप चर्चेत आहे, सूर्यकुमार यादव. काय म्हणायचं, कारण डिव्हिलियर्सला आपण 360 डिग्री म्हणायचो, पण सूर्यकुमार यादवला काय म्हणावं लागेल, मला डबल म्हणावं लागेल ना रे. जी बिल्कुल, सूर्यकुमार यादव 360 बल्लेबाज, एबी भी हमें कह सकते हैं उनको, लेकिन एबी का भी आना बाकी है। गैसुद्दीन शेख का भिवंडी की एबी, ॲब्सोल्युटली भिवंडीचे एबी डिव्हिलियर्स गैसुद्दीन शेख पण सुरुवात चांगली करून दिलेली आहे. कारण एखाद्या बिल्डरला जर चांगली मजबूत इमारत जर बांधायची असेल ना, तर पाया जो असतो ना, पाया मजबूत होणं फार गरजेचं आहे. ते काम पहिल्या षटकामध्ये बघायला मिळालेलं आहे. नो डाऊट हाय स्कोरिंग मॅच आहे. क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. क्रिकेट इज अ फनी गेम, नॉट ओनली फनी गेम बट गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे उचित ठरत नाही आहे. दुसरं षटक घेऊन येतोय मयूर पाटील. स्लोअर 1, चेंडूचा वेग कमी केला होता, ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला, चेंडू सरळ ते वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्राशे त्या ठिकाणी येतोय तो स्ट्रेट लॉंग ऑनमधून, तोपर्यंत संधी मिळते. ते मोनिशास आपलं खातं उघडण्याची 2 धावा पूर्ण करते मोनिश आणि 2 धाव्यानं बालाजी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या होते 21. 83 या धावसंख्येचा पाठलाग करताना बालाजी स्पोर्ट्स. बंटी स्पोर्ट युद्ध बालाजी स्पोर्ट, 2 संघामधील 2 तुल्यबल संघातील मॅच आपण पाहतोय. पहिला उद्घाटनपर सामना. मयूर यावेळेला मात्र काय फटका खेळलेला आहे, फास्टिंग स्क्वेअर ड्राईव्ह फ्रंट फुटला आला आणि अति चांगला फटका डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा मोनिशाच्या बॅटमधून निघालेला एक दर्जेदार षटकार.
और उसका पीछा किया। बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर आया है। 6 रन इस गेंद के ऊपर। स्कोर अब तेज़ी से आगे दौड़ता हुआ इस सिक्सर की मदद से 27। मोनिश पाटिल एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज। अब बाली ट्रॉफी में हमने देखा था कि ग्रामीण से जब वो बालाजी स्पोर्ट्स के लिए खेल रहे थे बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी वहाँ पर भी उन्होंने, और यहाँ भी हम देख रहे हैं जिस तरह से ये स्ट्रोक लगाया है। एक क्लास बॅट्समन आहे मोनिश पाटील, याचं वैशिष्ट्य असं क्लास, कारण कित्येक वेळा मी मोनिशचा खेळ बघितलेला आहे. सातत्यानं ज्या दिशेने चेंडू त्या दिशेने खेळतोय. हा चेंडू जर बघितला जवळपास उभ्याच्या खूपच बाहेर जाणाऱ्या चेंडूला अतिशय सुंदर फटका खेळला होता मयूर. यावेळेला मात्र अतिशय वेगात टाकलेला चेंडू, अतिशय भन्नाट वेग होता, पूर्णपणे बीट झालेला आहे मोनिश. निर्धाव यावेळेला मात्र चेंडू निर्धाव झालेला आहे आणि धावसंख्याही थांबलेली आहे 27. 83 या धावसंख्येचा पाठलाग करताना बालाजी स्पोर्ट्स. नाणेफेक हरल्यानंतर बंटी स्पोर्ट्स संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. 82 धावा पटकावले आणि 83 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. सुरुवात सुद्धा बालाजी स्पोर्ट्स संघाची खूप चांगली झालेली आहे. मयूर पाटील यावेळेला मात्र खोदून काढलेला आहे. जवळपास चेंडू सरळ जातोय तो मिडॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तोपर्यंत फक्त एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते ती मोनिशास. धावसंख्या होते 28. षटकार लागल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करतोय मयूर, आपण बघितलं. आता मात्र एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप कव्हरला तैनात केलेला आहे. एक क्षेत्ररक्षक जवळपास वाईडिश मिड विकेटला आहे. सीमाराशीवर हे 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेगला आहे. याला मात्र स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, पण व्हाईट बॉलचा इशारा येतोय. थोडंसं यष्टीरक्षकांनी साशंक नजरेनं पंचांकडे बघितलं, मात्र फक्त पवित्रा बदलला होता. खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही आहे प्रणय याने. त्याला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे, कारण डाव्या यष्टीच्या बाहेरून हा चेंडू होता, स्क्वेअर चेंडू होता. एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावसंख्या वाढते 29. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. अगदी सुरुवात ज्याप्रमाणे व्हायला हवी ती सुरुवात बघायला मिळते. याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जात आहे, पण पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू थोडीशी डावी एष्टी सोडून जात होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता प्रणय याचा. शरीर भेदी चेंडू ठरलेला आपण बघितलं. थोडंसं स्वीपच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न आणि शरीरावर आदळतोय. कुठल्या प्रकारे धाव नाही, थोडंसं कमबॅक करताना पाहतोय ते मयूर यास. याला मात्र स्लॉग सिमचा फटका, चेंडू हवेत आहे आणि डीप स्क्वेअरला एक चांगला झेल आणि प्रणय याची खेळी समाप्त. आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे झेल घेतला, खूप चांगला झेल घेतला. जवळपास डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभा होता आणि स्क्वेअर लेगला प्रत्येक विषय आला आणि प्रत्येकाला माहिती होतं की झेल महत्त्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. तुम्ही चांगल्या प्रकारे झेल घेतला तर समोरच्या संघावर तुम्ही दडपण निर्माण करू शकता आणि प्रत्येक विषयाने एक चांगला झेल समाप्त केलेला आहे. आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र मयूर याने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. पण एक चांगली सुरुवात, कारण 29 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये केली. बाद होण्यापूर्वी प्रणय याने तब्बल 2 षटकार लगावले, 1 चौकार लगावला आणि 18 धावांची खेळी केली. आपण जर बघितलं तर 6 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी केली. 300चा स्ट्राईक रेट, आक्रमकता बघायला मिळाली आणि एक मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय करण येतोय. दुसरं षटक कर्णधाराने विश्वास पुन्हा एकदा दाखवलेला आहे मयूरवर, मयूर केने. पहिलं षटक खरं तर महागडे ठरलं होतं मयूर याचं, परंतु हे फार महत्त्वाचा आहे, विश्वास दाखवलेला आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी विश्वास दाखवलाय तो सार्थक ठरवतोय का बघायचं आहे मयूर केनेवर.
क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण यावेळेला भांगवलेलं आहे. फक्त आपणास 4 क्षेत्ररक्षक आहेत जे सिंगल वाचवण्यासाठी दिसतील. एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, शॉर्ट पॉईंट. बघितल्याने बॅक टू द बॉलर, गोलशैली फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 30-30. 1 बाद 30. बाद झालेला फलंदाज प्रणय ज्याने 18 धावांची खेळी केली. 6 चेंडूमध्ये आक्रमकता दाखवली आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेलबाद झाला. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे करण. करणकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. याला मात्र स्लोअर फुटता डिफेन्स हलक्या हाताने खेळलेला आहे. मिड विकेटला चेंडू जातोय. थोडासा डिफेन्सिव्ह खेळलेला आहे. हे सुद्धा फार महत्त्वाचं, डिफेन्स फार महत्त्वाचं असतं. मजर खान जेव्हा विचारलं जातं की सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये फरक काय, तर सुनील गावस्कर यांच्याकडे जबरदस्त डिफेन्स होतं आणि मास्टर बास्टर यांच्याकडे जबरदस्त आक्रमकता होती. हा एक डिफरन्स होता दोघांमध्ये. मयूर केने लेफ्ट आर्म, याला मात्र खूप चांगला चेंडू होता. उजव्याच्या बाहेर जाणारा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मोनिश याने केला होता. 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या वाढते. 32 धावा झाले 32. या षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पाहतोय आपण जो विश्वास दाखवलाय कर्णधाराने तो सार्थ करताना दिसतोय. कारण पहिलं षटक खूप महागडी ठरलं होतं. पॉवर प्लेचं षटक. या षटकात एक चांगली गोलंदाजी, अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी. यावर मात्र अपील केलं जात आहे. पुन्हा एकदा अपील केलं जातं पायचीचं, पण पलचं अपील फेटाळून लावतायत आणि इशारा करतायत लेग बाय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 33. 3 म्हणजे बरोबर अजून 50 धावांची आवश्यकता आहे. कारण 83 या धावसंख्येचा पाठलाग करताना बालाजी स्पोर्ट्स सुरुवात खूप चांगली झाली. प्रणयने आक्रमकता दाखवली, पण या तिसऱ्या षटकात मात्र कमबॅक करतोय तो मयूर केने. कुठल्या प्रकारची संधी देत नाही मोठा फटका खेळण्याची. मोनिशकडनं खूप अपेक्षा असणार आहेत संघाच्या. यावेळेला मात्र ड्राईव्ह केल्या. पुन्हा मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा थंबल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. चौतीसच्या धावसंख्येवर आपण पाहतोय दुसरा फलंदाज बाद होते. मोनिश धावबाद होते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात खरं तर मिडविकेटला क्षेत्ररक्षक होता. थोडासा थ्रम्बल झाला होता. मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूची फेकी करतोय आणि मोनिश सलामीची जोडी आता मात्र तंबूत परतलेली आहे. कारण सुरुवातीला प्रणय बाद झाला, त्यानंतर मोनिश बाद झाला आणि आता मात्र AB डिव्हिलियर्स भिवंडी गॅसोद्दीन शेख येतोय. अगदी सगळ्या दिशेने खेळण्यामध्ये वाकबगार असा हा महत्त्वपूर्ण फलंदाज ऑलराऊंडर्स आहे गॅसोद्दीन शेख. 34 धावा झालेल्या आहेत. म्हणजे बरोबर अजून 49 धावांची आवश्यकता आहे. बदर खान, मला असं वाटतं की हा सामना सुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर खेल देखने को मिल रहा है तो ये मुकाबला लास्ट गेंद तक जा सकता है. और वैसे भी इस सीज़न हम देख रहे हैं कि जो सिटी क्रिकेट BC4 के जो मुकाबले हो रहे वो लास्ट गेंद तक ही जा रहे. मयूर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला थोडासा डिफेन्सिव्ह द्विधामध्ये फटका खेळला होता. हवेत फटका खेळला होता. मात्र मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू जाते लॉंगॉनला आणि त्यावर खातं उघडतोय गॅसोद्दीन. एक गोष्ट मात्र आहे की वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. पंचांनी सुद्धा वेळोवेळी सूचना द्यायची. जास्तीत जास्त आपण मिडल कॉन्फरन्स करू नका. मिडल कॉन्फरन्स आपण कमीत कमी करायच्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. तिसरं षटक खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आमचे एक्सपर्ट स्कोरर मेघनाथ मस्के या ठिकाणी माहिती देत आहेत की तिसऱ्या षटकामध्ये ज्या धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 6 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सफलतासुद्धा आपल्या संघासाठी मिळवून दिलेली आहे. आणि एक फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झाला.
35 धावा झाल्या आहेत, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 48 धावा 3 षटकामध्ये आस्किंग रन रेट वाढणार आहे. आता मात्र मजरखान आपण पाहतोय सामना जेव्हा सुरू झाला आस्किंग रन रेट आवश्यक जवळपास 14च्या घरात होता. यस, कल्पेशजी मस्के यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या पत्नी या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम कल्पेशजी मस्के. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी सातत्याने नमूद करत असं पिंपलास असं गाव आहे, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं आणि क्रिकेटवर प्रेम करणारे प्रेक्षकसुद्धा खूप जास्त आहेत. मान्यवरसुद्धा त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांचे पदाधिकारी वरिष्ठ नागरिकसुद्धा क्रिकेटवर खूप प्रेम करतात. आता मात्र मेघनाथ मस्के माहिती देत आहेत की सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आस्किंग रन रेट आवश्यक धावगती जवळपास 14च्या घरात होती. 2 षटकामध्ये खूप चांगली सुरुवात बघायला मिळाली. 29 धावा आल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतोय मयूर, फक्त 6 धावा त्याने दिल्या. आणि आता मात्र आवश्यक धावगती जी आहे आस्किंग रन रेट आहे जवळपास 16च्या घरात आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16 धावा करायच्या आहेत. चौथं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय मयूर पाटील. क्या बात आहे, कंटिन्यू केलेलं आहे. मयूर केनियाने 2 षटकं पूर्ण केली. त्यानंतर मयूर पाटील सुद्धा आपलं कोट्यातलं दुसरं षटक जे आहे ते पूर्ण करणार आहे. याला मात्र ताकदवर फटका, चेंडू जाई लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जागेवरनं फटका खेळला होता. ताकद खूप झोकली होती. टायमिंगसह जबरदस्त झालं होतं. फुटवर्कचा वापर बघायला मात्र जागेवरनं हा फटका खेळला होता आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर गेला. धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या झालेली आहे 41. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीपमधून शतरक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धाव पूर्ण होते. दोघांमध्ये समन्वय करण आणि गेसोद्दीनमध्ये दुसरी धावी पूर्ण झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 43-43. आता मात्र एक नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं की फक्त 6 धावा दिल्या. या षटकात मात्र थोडंसं आक्रमण बघायला मिळते. 2 चेंडूमध्ये 8 धावा पटकावल्या. आता मात्र 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं, एनिथिंग कॅन हॅपन. मर्यावला स्वीपचा फटका, चेंडू जाईल तो स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक तैनात केलाय, त्यामुळे फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या झालेली आहे 44. 15 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. चव्वेचाळीस धावा झाल्या. 83 धावांचं लक्ष्य आहे. मयूर मार्गस्थ. याला पुन्हा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. झेल होते का पाहूया लॉंग ऑनला. अनेक सोपा सुंदर झेल आणि याचबरोबर करण याची खेळी संपुष्टात. बालाजी स्पोर्ट्स का नए बल्लेबाज अब आए हैं सूरज जोशी. ये जो दोनों जोड़ी है गैसुद्दीन शेख और सूरज जोशी की, ये बहुत ही अहम रहेंगी सर इस मैच में. येस, ॲब्सोल्युटली. सन ऑफ भिवंडी सूरज जोशी आलेला आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी खूप चांगली केली आहे सूरज जोशी याने. मात्र फलंदाजीमध्ये काय करतोय बघायचं आहे. डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. मयूर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. मयूर पाटील
पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. स्पोर्ट्स वो लगाया यहाँ पर सूरज जोशी ने. आणि याचबरोबर 50चा आकडा सुद्धा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. 50चा आकडा पार झालेला आहे. आता मात्र 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. समीकरण आपण पाहतोय मजर जेव्हा एखादा मोठा फटका लागतो ना, थोडासा सामना बालाजी स्पोर्ट्स संघाच्या बाजूला झुकलेला असतोय. चेंडू जेव्हा डॉट जातोय किंवा फलंदाज बाद होतोय तेव्हा मात्र मॅच बंटी स्पोर्ट्स संघाच्या बाजूला झुकलेली दिसते. म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ समजला जातं. लंबकाप्रमाणे क्रिकेट बघायला मिळते नेहमी. लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय त्यामुळे क्रिकेटची मॅच सुद्धा दोन्ही बाजूला जाते. मयूर पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. सेव्ह करण्याचा प्रयत्न आणि अराउंडी लेग त्रिफळाची. मात्र साफ बोल टिफलाचीत झालेला आहे सूरज जोशी. जी बिल्कुल, यहाँ पर बहुत बढ़िया वापसी देखने को मिली है गेंदबाज मयूर द्वारा. जब पिछली गेंद के ऊपर एक सिक्सर लगा उसके बाद हमने देखा कि अच्छी गेंद के ऊपर अराउंड द लेग से बोल्ड गए वहाँ पर बल्लेबाज. तर मात्र दोन्ही बाजूने पारडे फिरताना दिसतंय. षटकार लागल्यानंतर असं वाटलं की एक सुरुवात चांगली झाली. गॅसुद्दीने सुद्धा एक षटकार लगावला. त्यानंतर करण मात्र झेलबाद झाला. त्यानंतर सूरज याने पहिल्या चेंडूवर एक दणदणीत षटकार लगावला आणि त्याचा स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये सूरज याची खेळी संपुष्टात आली. तब्बल 4 फलंदाज बाद झाले. तर पहिला फलंदाज प्रणय बाद झाला होता. त्यानंतर आपण बघितलं की मोनिश बाद झाला. सलामी जोडी तंबूत पडली. त्यानंतर करण बाद झाला आणि त्यानंतर सूरज जोशी. अजून मात्र गॅसुद्दीन शेख खेळपट्टीवर आहे आणि आता मध्ये मिडल ऑर्डरला खेळण्यासाठी येतोय. विजय पारधी येतोय फलंदाजी करण्यासाठी, मॅन फ्रॉम जांभूळपाडा. पण विजय नॉनस्टॉकर यांना रन नाही. तर मात्र 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5वं षटक हाताळण्यासाठी कॅप्टन किशोर मुकादम येतोय. स्किपर कॅप्टन किशोर. हे षटक मजर फार महत्त्वाचं ठरेल. याला मात्र फुलर लेजवर ड्राईव्ह केलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल कारण डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आता एक मात्र आहे की एकेरी दुहेरी धावसंख्येनं काही साध्य होणार नाही. बालाजी स्पोर्ट्स संघाला हवाई यात्रा करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागेल आणि बंटी स्पोर्ट्स संघाला मॅच जिंकायची असलं अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जी बिल्कुल, जिस तरह से ये पहली गेंद रही थी उसी तरह की गेंदबाजी करनी होगी बंटी स्पोर्ट्स के गेंदबाजों को. अगर हम दूसरी तरफ देखें बालाजी स्पोर्ट्स के बल्लेबाज अब यहाँ से चाहें कि बड़े से बड़े हिट लगाए और उसकी ज़रूरत भी है. लेकिन पहली गेंद बहुत बढ़िया रही थी वहाँ पर गेंदबाज की. किशोर याला शॉर्ट बॉल, पुलचा फटका फायदा उचलता आला नाही आणि सोपा सुंदर झेल डीप मिड विकेटला घेतला जातोय. चेंडूची जागा जी होती ना ती सीमारेषेच्या बाहेर होती. मात्र टायमिंग साधता आलं नाही. कदाचित पहिला चेंडू खेळताना बऱ्याच वेळा असं थोडीशी द्विधा मनस्थिती सुद्धा होत असते. डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न करायचा असतो पण अचानकपणे फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिड विकेटला डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला आणि कॅप्टन किशोर मुकादम याला पहिली सफलता मिळते. बहुत बढ़िया ओवर घटता हुआ यहाँ पर किशोर का. पहली गेंद बहुत ही शानदार है और दूसरी गेंद हमने देखा कि गति परिवर्तन करा था वहाँ पर. लूजनर गेंद थी हालांकि, लेकिन उसका फ़ायदा नहीं उठा पाए बल्लेबाज विजय पारदी. लेकिन तारीफ़ करना होगी यहाँ पर डीप में यश पाटिल की. बहुत बढ़िया कैच समाप्त किया और विजय पारदी की पारी यहाँ पर समाप्त हुई. बालाजी स्पोर्ट्स को लगने वाला ये 5वां झटका. आता मात्र केतन येतोय फलंदाजी करण्याची. केतनकडे क्षमता आहे
मॅन फ्रॉम रांजनोली. 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी करतो या ठिकाणी किशोर. अगदी कर्णधाराला साजेशी गोलंदाजी बघायला मिळते. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है किशोर द्वारा. शॉर्ट पुल लगाना चाहते थे इस गेंद के ऊपर, वहाँ बल्लेबाज केतन. विकेट के ऊपर से गेंद जाती हुई एक और डॉट. किशोर पुन्हा एकदा मार्ग शॉर्ट रनअप आहे 7 ते 8 बॉलांचा. याला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चेंडू सरळ जाईल तो पॉईंटला, डिपिश पॉईंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. एकेरी द्वेर धावेने काही साध्य होणार नाहीये. आताशबाजी करावी लागेल आणि एका धावेने धावसंख्या बऱ्याच उशिरानंतर पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 53. जी बिल्कुल, यहाँ से अब सिंगल डबल से काम नहीं बनने वाला है बालाजी स्पोर्ट्स का. अब बड़े हिट लगाने होंगे बल्लेबाजों को, और ये दोनों बल्लेबाजों के अंदर क्षमता है. 52 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. किशोर लेफ्ट आर्म. याला मात्र ताकदवर फटका खेळलेला आहे. स्लॉगच्या अंदाजामध्ये चेंडू जाईल कुठेतरी दूर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर 58 धावा झालेल्या आहेत. सात चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. मग जर या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका जर लागला तर शेवटच्या षटकामध्ये एक रंगतकारानं गॅसुद्दीन खेळपट्टीवर आहे, हे विसरून चालणार नाही आहे. जी बिल्कुल, ये जो गेंद रहेंगी किशोर की लास्ट, ये गेंद बहुत ही अहम रहेंगी दोनों टीमों के लिए. हालांकि अब तक जिस तरह से गेंदबाजी किशोर ने 4 गेंदें बहुत बढ़िया की, लेकिन इस बार जो स्ट्रोक लगाया गैसुद्दीन शेख ने वो लाजवाब रहा था. किशोर षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. लेफ्टअप मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्क्वेअर चेंडू आहे, दिशा आहे चेंडू आहे उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. एक मानसिक दबाव बघायला मिळतोय. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 59 धावा झाल्यात. 59 7 24. याला पुन्हा एक चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू क्लिअर होईल, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वहां पर एक बार फिर से आया गैसुद्दीन शेख के बल्ले से. कमाल की बल्लेबाजी, अपनी इनिंग में अब तक 3 सिक्सर लगा चुके हैं. और अब यहाँ से जो रन चाहिए वो 18 रन और चाहिए. 6 गेंदे और 18 रन चाहिए अब यहाँ से इस मुकाबले को जीतने के लिए. मदरकांत, तेव्हा 4 चेंडूमध्ये फक्त 1-2 धावा दिल्या होत्या. त्यानंतरच्या आपण पाहतो 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा मोजलेल्या आहेत. म्हणून क्रिकेट एक अनिश्चितता बघायला मिळते क्रिकेटमध्ये. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. तो बहुत ही बढ़िया ये मुकाबला इस वक्त चलता हुआ, पहला ही मुकाबला हम देख रहे हैं जय गाँव देवी चषक बाबगांव. पहला ही मुकाबला इस वक्त चलता हुआ बंटी स्पोर्ट्स और बालाजी स्पोर्ट्स के बीच में, जहां पर लास्ट ओवर में अब जीतने के लिए जो रन चाहिए वो 18 रन चाहिए. तर मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात जय गावदेवी चषक बापगाव 2022 जे अँड जॅन्स एंटरप्राइजेस आयोजित आता सूरजजी भोईर वन मॅन शो यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अर्थातच यूट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम एंड सुस्वागतम. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. राहुल केने येतोय. कोण कोणावर मात करतोय बघायचं. गॅसुद्दीन नॉन स्ट्रायकर इन लव आहे. स्ट्राईक घेईल केतन.
याला मात्र चेंडू अपील केलं जात आहे, जोरदार अपील केलं जात आहे. बिल्कुल वहाँ पर पहली गेंद थी और लाइफ स्विप लगाना चाहते थे इस गेंद के ऊपर बल्लेबाज. हालांकि सवाल पूछा गया है लेकिन शायद गेंदबाज गेंद डालते वक्त बिल्कुल एम्पायर के सामने आ गए थे. वही एम्पायर का भी कहना था. तो पहली गेंद के ऊपर 1 रन आया है. अब यहाँ से जो इक्वेशन है 5 गेंदें और 17 रन अब इस मुकाबले को जीतने के लिए चाहिए. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आपण ज्याप्रमाणे गॅसुद्दीन फलंदाजी करतोय, कारण मागच्या सामन्यात बघितलं आपण लागोपाठ 2-3 षटकार लगावले आणि सामन्यामध्ये एक रंगत निर्माण झाली. राहुल एकदम मार्गस्थ होईल. यावेळेला मग स्वतःवर नाराज आहे. चेंडू थोडासा शॉर्ट होता खरं तर, पण मात्र चेंडू अतिशय वेगात होता. चेंडूचा वेग इतका भन्नाट होता, भले चेंडू शॉर्ट होता आणि थोडासा शरीरभेदी चेंडू होता, कारण आपण बघितलं अगदी शरीराच्या जवळ असा चेंडू, त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे हुक शॉट किंवा पुल शॉट खेळू शकत नाहीये. जी बिल्कुल वहाँ पर वही देखने को मिला. रफ्तार से बीट किया है कहीं ना कहीं बल्लेबाज गैसुद्दीन शेख को. बहुत बढ़िया गेंद रही थी यहाँ पर इस बार गेंदबाज राहुल केने की. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. राहुल केने मात्र एक चांगल्या प्रकारे पहिले 2 चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं कुठल्या प्रकारे बदल नाही आहे, ज्याप्रमाणे एक लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप कव्हर. राहुलवरती पायामध्ये टाकलेला चेंडू आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिला. ये गेंद भी जो रही थी बहुत ही शानदार रही थी. विकेटों के बीच में इस गेंद को रखा था वहाँ गेंदबाज ने. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. याला मध्ये एक चांगला फटका, गॅप मधून फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. वहाँ पर इस बार आया गैसुद्दीन शेख के बल्ले थोड़ा दूर से इस गेंद को खेला और एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद चली गई 4 रनों के लिए. अब यहाँ से 11 रन चाहिए और गेंदें बची है 2. दोनों की दोनों गेंदों को अब बाउंड्री के बाहर फेंकना होगा वहाँ बल्लेबाजों को. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे दोन्ही चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील. राहुल केने थोडंसं क्षेत्ररक्षक बदल करतोय, कारण षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 धावांची आवश्यकता आहे. गॅसुद्दीन शेख खेळपट्टीवर आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच त्या ठिकाणी डेड बॉलचा इशारा करतायत. अशा वेळेला खूप प्रेशर असतं, मानसिक दबाव असतो फलंदाजावर, गोलंदाजावर, क्षेत्ररक्षकावर आणि त्याहीपेक्षा जास्त त्यांचे जे पाठीरेखे असतात ना, त्यांच्यावर जास्त प्रेशर असतं नेहमी. राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लॉंग रन अप. याला मात्र बॅटच्या चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनला. धाव घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही. आता मात्र 1 चेंडू आणि 11 धावा फक्त राहुल याने ठरवलं तरच तो 11 धावा देऊ शकतो. जी बिल्कुल. यहाँ से अब सिर्फ 1 गेंद बची हुई है और जीतने के लिए जो रन है वो 11. देखिए दोनों टीमों में अगर कुछ डिफरेंस देखने को मिला तो वो फील्डिंग. बालाजी स्पोर्ट्स के जो खिलाड़ी थे उन्होंने कैचेस बहुत ज़्यादा ड्रॉप किए, 3 कैचेस ड्रॉप किए. वही डिफरेंस देखने को मिला दोनों ही टीम. बीमर चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही. खरं तर संधी होती गॅसुद्दीन यास.
आणि याचबरोबर आपण पाहतोय की बंटी स्पोर्ट हा संघ विजेते. अभिनंदन बंटी स्पोर्ट्स. हार्ड लक बालाजी स्पोर्ट्स. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच